नमस्कार. या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत करतो. आजचा जो विषय आहे सायबर क्राईम. आता सायबर क्राईम कशा प्रकारे होत असते, त्याचे किती प्रकार आहे, हे जर आपण बघितलं आहे तर नवनवीन पद्धतीद्वारे सायबर क्राईमच्या घटना वाढत आहे. सायबर क्राईम करणारे जे गुन्हेगार आहे किंवा जे व्यक्ती आहे, ह्या फोन वापरणाऱ्या किंवा स्मार्टफोन वापरणाऱ्या लोकांकडून त्यांची मानसिकता, त्या लोकांची मानसिकताचा देखील अभ्यास करत असतात आणि त्या मानसिकतेच्या वर सर्च करून हे लोक वेगवेगळ्या पद्धतीने सायबर क्राईम करण्याचे प्रकार शोधत असतात. त्यातला जो आजचा प्रकार आपण माहिती जाणून घेणार आहोत तो म्हणजे खोट्या वेबसाईट तयार केल्या जातात आणि आपण गुगलवर सर्च करतो आणि सर्च केल्यानंतर आपल्याला त्या वेबसाईट आपल्याला सर्चमध्ये मिळतात. परंतु ह्या ज्या वेबसाईट आहे ह्या खऱ्या आहे की खोट्या आहे हे आपल्याला समजत नसतं. याचं कारण असं आहे की हे जे सायबर क्राईम करणारे व्यक्ती आहे ह्या हुबेहूब एखाद्या कंपनीचे, मग ती इंटरनॅशनल कंपनी असेल, नॅशनल कंपनी असेल, इवन गव्हर्नमेंटच्या वेबसाईटच्या देखील हुबेहूब वेबसाईट हे तयार करत असतात. मग आता जर उदाहरण म्हटलं तर आपण रेल्वेचं असेल, ऑनलाईन तिकीट बुकिंग असेल किंवा मॅकडॉनल्ड किंवा आपल्याला काही खरेदी करायसाठी असेल तर त्या ॲमेझॉन असेल, अशा विविध कंपन्याच्या हुबेहूब वेबसाईट ह्या खोट्या बनवत असतात हे. आणि आपल्याला तेवढा आपला इतका अभ्यास नसतो की खऱ्या कोणत्या आणि खोट्या कोणत्या. तर मग त्यामुळे आपण ह्या वेबसाईटमध्ये जाऊन आपण सगळी माहिती भरत असतो किंवा त्या सांगतात की तुम्ही आमचं हे डाउनलोड करा ॲप्लिकेशन आणि मग तुम्ही सगळी माहिती भरा, मग तुम्ही ऑनलाईन पेमेंट करा, मग आम्ही तुम्हाला हे करू ते करू, अशा प्रकारे ते तुम्हाला फसवत असतात आणि त्यामुळे तुम्हाला आर्थिक नुकसान होत असते. आता एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्याला एखादी कंपनीची फ्रँचायझी घ्यायची असते आणि आपण ते गुगल सर्चवर जाऊन त्या कंपनीचं आपण नाव टाकतो आणि ती जेव्हा सर्चमध्ये ती कंपनी येते ती हुबेहूब असते. ती सांगते की आम्ही आमच्या कंपनीची फ्रँचायझी तुम्हाला देणार आहोत, त्यासाठी तुम्ही असे डॉक्युमेंट्स जमा करा, हे जमा करा, ते जमा करा, त्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा, तुम्ही ही माहिती भरा, तुमचं अकाउंट नंबर द्या, तुमचं जी काही पर्सनल माहिती आहे ती तुम्हाला ती भरण्यासाठी सांगतात आणि मग तुम्हाला ते पेमेंट देखील करायला लावतात. आता हे सगळं होत असताना ही वेबसाईट इतकी हुबेहूब असते की ते सर्वसामान्य व्यक्तीला त्याबद्दल समजून येत नाही की अधिकृत आहे की अनधिकृत आहे. आणि मग तुम्ही त्याच्यावर पेमेंट करतात आणि मग तुम्हाला लक्षात येतं की तुम्हाला लाख, 2 लाख, 10 लाख असं मोठ्या रकमेची आर्थिक फसवणूक झाल्याचं तुमच्या लक्षात येतं. त्यामुळे बऱ्याच वेळा तुम्ही ज्यावेळेस ऑनलाईन सर्च करताना ज्या वेबसाईट आहे त्या वेबसाईट अधिकृत आहे का नाही त्याची देखील पडताळणी करणं आवश्यक आहे, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. कारण सायबर क्राईम करणारे जे गुन्हेगार आहे हे 100% तुमच्या बुद्धीचा, मानसशास्त्राचा अभ्यास करतात आणि ते एक पाऊल तुमच्या पुढे असतेच नेहमी. त्यामुळे ते तुम्हाला कशाही प्रकारे फसवू शकतात. त्यामुळे तुम्ही देखील ऑनलाईन पेमेंट करताना देखील खूप काळजी घेणं आवश्यक आहे. जर तुम्हाला माहीत नसेल तर त्यातले ज्या जाणकार आहे त्या जाणकार व्यक्तीकडून तुम्ही हे सगळं करणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिला असेल तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.